अनुजाला जाऊन आज वर्ष झालं आहे आणि आजच माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. हॉस्पिटलच्या बेडवरती पडलेली अनुजा मरताना देखील आमच्या दोघांच्या बाळाचा हात हातात घेऊन माझ्या हातात दिला आणि माझ्याकडून एक वचन घेतलं. जोपर्यंत तुमच्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत माझ्या मुलाची काळजी तुम्ही घ्यायची आणि त्याला आई नाही तर आईची आणि बापाची देखील तुम्हीच माया द्यायची. उद्या जरी तुम्ही लग्न केलं तरी माझ्या बाळाला त्या दुःखामध्ये तुम्ही सावत्रपणाचा लवलेश देऊ नका. हे संकेतला आठवतच होतं आणि अनुजाने तेव्हाच त्याच्याकडून वचन घेतलं होतं की आपल्या बाळाला चांगलं सांभाळा आणि एकट्यानेच त्याचा जोपासना करा. आमच्या प्रेमाचं प्रतीक म्हणजे आमचा आर्यन होता. अनुजाच्या हातावरती जसं झाडाच्या पानाचं चिन्ह होतं अगदी तेच चिन्ह आमच्या बाळाच्या देखील हातावरती होतं आणि तिच्या माझ्या प्रेमाचं प्रतीक म्हणूनच मी माझ्या बाळाला खूप जीव लावत होतो. शेवटी आई विना वाढवायचं पोरगं होतं. परंतु एक दिवस अचानक मार्केटमध्ये फिरत असताना आर्यनने माझा हात सोडला आणि जो हात सोडला होता तो आजपर्यंत मला असं वाटत होतं की त्याने माझा हात कायमस्वरूपीच सोडला होता. आज माझ्याकडे करोडोंची प्रॉपर्टी आहे. उंच पदावरती माझा बिझनेस आहे. आज समाजामध्ये लोक मला मानत आहे. परंतु आज ना माझ्या जवळ माझी स्वतःची बायको आहे आणि जो मुलगा होता तो देखील राहिला नाही. संकेतला प्रश्न पडला होता, जगायचं कोणासाठी आणि कशासाठी? ह्या सगळ्या प्रश्नांमध्ये तो बुडून गेला होता. परंतु एक दिवस असं काहीतरी घडलं की देवाला देखील ते मान्य नव्हतं. म्हणूनच देवाने देखील परत संकेतच्या चेहऱ्यावरती हसू घेऊन आला होता आणि दत्तक घेतलेल्या मुलाच्या रूपाने संकेतला. नक्की संकेतने दत्तक घेतलेला मुलगा आणि संकेतचं नातं काय होतं ते आपण कथेमध्ये पाहूया. एका श्रीमंत माणसाने आपल्या मुलाच्या गमावण्याच्या दुःखाचा सामना केला. जो रहस्यमय परिस्थितीत गायब झाला होता. तेव्हापासून त्यांनी कधीही दुसऱ्या मुलाला दत्तक घेण्याचा विचार केला नाही. पण जेव्हा त्यांनी गरिबीशी झुंजणाऱ्या एका कुटुंबाकडून एका मुलाची कस्टडी विकत घेतली तेव्हा त्याला काहीतरी असे दिसले ज्याने त्याला स्तब्ध केले. त्या मुलाच्या शरीरावर त्याच ठिकाणी जन्मचिन्ह होते जिथे त्याच्या हरवलेल्या मुलाच्या होते. त्यानंतर जे घडलं ते अधिकच धक्कादायक होतं. संकेत शर्मा यांचे जीवन अनेक वर्षांपासून एका अंतहीन शांततेत हरवून गेले होते. बाहेरून तो जगासमोर यशस्वी आणि शक्तिशाली उद्योगपती म्हणून दिसत होता. पण तो आतून एखाद्या उजाडखंड हरणासारखा होता ज्याला कोणी सोडले होते पण विसरले नव्हते. मुंबईच्या गगनचुंबी इमारतीमध्ये त्याच्या कंपनीचे नाव एका महत्त्वाच्या टप्प्यावर गेले होते आणि लोक मानतही होते. लोक त्याला अशी व्यक्ती म्हणून ओळखत होते ज्याने तंत्रज्ञानाच्या जगात आपल्या कल्पनाशक्ती आणि मेहनतीने क्रांती घडून आणली. पण त्याची खरी कथा ह्या बाह्य चमकदमक जगापासून खूपच दूर लपलेली होती. त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी शोकांतिका तो दिवस होता जेव्हा त्याचा एकुलता एक मुलगा आर्यन कोणतेही ठोस पुरावे न ठेवता अचानक गायब झाला होता. तो दिवस त्याच्या आठवणीत कोरलेल्या दगडी रेषींसारखा खोलवर होता. ती एक सामान्य सकाळ होती जिथे सगळं नेहमीसारखं वाटत होतं. पण काही तासातच त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. आर्यनच्या गायब होण्याने
त्याच्या आनंदावर विरजण पडल्यासारखं झालं होतं. त्याच्यासोबतच त्याच्या पत्नी अनुजा आणि त्याच्या नात्यात उरलेली थोडीफार गोडी संपून गेली त्या घटनेनंतर. संकेत स्वतःला कामात गाळून घेऊन राहिला होता. रात्रंदिवस काम, असंख्य मीटिंग आणि न संपणारे प्रोजेक्ट, हे सगळं त्या पोकळीला भरून काढण्याचा एक प्रयत्न होता, जी आर्यन झाल्यानंतर त्याला जाणवायला लागली होती. पण कोणतीही यशस्वीता, कितीही पैसा ती मुलगा जाण्याची पोकळी कधीच भरू शकली नाही. त्या रात्री तो ऑफिसमध्ये एकटाच बसला होता. त्याच्यासमोर असंख्य रिपोर्ट्स आणि डेटाशीट्स विखुरलेले होते. नेहमीप्रमाणे तो प्रत्येक छोट्या मोठ्या तपशिलाकडे बारकाईने पाहत होता. तेवढ्यातच त्याच्या कॅम्प्युटरच्या स्क्रीनवर एक बातमी आली. ती बातमी झळकत होती. सुरुवातीला त्याने दुर्लक्ष केलं, पण काही सेकंदांनी त्याचं लक्ष त्या हेडलाईनवर गेलं. गुन्हेगारी टोळ्यांकडून मुलांचे शोषण. त्याने थोडं भावुक होत त्या बातमीकडे लक्ष देऊन वाचायला सुरुवात केली. लेखात त्या मुलांच्या कहाण्या होत्या, ज्यांना गरिबी आणि परिस्थितीने त्यांच्या कुटुंबापासून दूर केले होते. काहींना विकलं गेलं होतं, काहींना पळून घेऊन गेलं होतं. त्या कहाण्या एका भयावह स्वप्नासारख्या होत्या, ज्या पुन्हा पुन्हा वास्तव होत होत्या. संकेतने त्याचं वाचणं थांबवलं. त्याचे हात अजूनही कॅम्प्युटरच्या माऊसवरच होते, पण त्याच्या डोळ्यांसमोर तो भूतकाळ झरझर उलगडत होता. आर्यनचा हसरा चेहरा त्याच्या आठवणींमध्ये स्पष्ट उभा राहिला. काय त्याचा मुलगाही अशाच कुठल्या कटाचा बळी ठरला असेल का? तो कुठल्या अनोळखी या ठिकाणी अशाच भयानक परिस्थितीचा सामना करत असेल का? तोही कुठेतरी अनोळखी ठिकाणीच अशाच भयानक परिस्थितीला सामोरे गेला आहे का? या प्रश्नांनी संकेतच्या मनात काहीतरी बदल घडवला. तो बराच वेळ शांत बसून होता. पुढच्या काही दिवसातच त्यांनी आपल्या संपर्काचा वापर करायला सुरुवात केली. अनेक स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि खाजगी एजन्सी त्याने संवाद साधला. एकामागून एक फोन कॉल, अनेक मीटिंग्स झाल्या आणि अखेर त्याला एक मुलगा सापडला. 6 वर्षांचा राजवीर. राजवीर झोपडपट्टीत राहत होता. त्याची आई या जगात नव्हती आणि त्याचा बाप दारूच्या आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला होता. राजवीरचं आयुष्य केवळ भूक आणि भेटीचं मिश्रणच होतं. जेव्हा संकेत पहिल्यांदा राजवीरला भेटायला गेला, तेव्हा तो एका कोपऱ्यात भीतीने बसलेला होता. नाजूक खांदे झुकलेले होते, जणू कोणीतरी त्याच्या निरागस त्याचं ओझही त्याच्याच खांद्यावरती टाकलं होतं. संकेत त्याच्या जवळ गुडघ्यांवर बसला आणि प्रेमळ हळू आवाजात म्हणाला, राजवीर, मी संकेत आहे. मी तुला घाबरायला आलो नाही. मी फक्त तुझी मदत करू इच्छितो. राजवीर काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला. त्याच्या मोठ्या डोळ्यात चमक नव्हती, फक्त भीती आणि थकवा होता. त्याने हळूहळू आपला हात पुढे केला आणि संकेतचा हात धरला. संकेतला जाणवलं की त्या छोट्या हाताची पकड किती नाजूक होती, जणू त्यातच जीवनाचा काहीही स्पर्श उरलेलाच नव्हता. त्याच दिवशी संकेतने ठरवलं की तो राजवीरला आपल्या घरी घेऊन जाईल. त्याचं भव्य घर राजवीरसाठी एखाद्या स्वप्नासारखा महाल होता. जेव्हा तो तिथे पोहोचला तेव्हा त्यांनी प्रत्येक कोपऱ्यात अनोळखी नजरेनं पाहिलं. तो त्या झगमगत्या फरशांवर चालताना असं वागत होता, जणू प्रत्येक पावलावर तो कोसळण्याच्या भीतीने थरथरतच होता. रात्रीच्या जेवणाच्या वेळी संकेतने हलक्या फुलक्या स्वरात बोलण्याचा प्रयत्न केला. तो हसत म्हणाला, राजवीर, तुला काय करायला आवडेल? तुला पुस्तक वाचायला आवडतं का? किंवा काही खेळ किंवा गप्पा गोष्टी ऐकायला आवडतात का? राजवीर काहीही न बोलता फक्त मान हलवून गप्प बसला.
त्याची शांतता एवढी खोल होती की संकेतच्या मनावर अधिकच त्याचं ओझं आलं. रात्री तो राजवीरच्या खोलीत गेला तेव्हा त्याला राजवीर खेळताना दिसला व त्याचं लक्ष कुठेतरी हरवून गेलं होतं. तो खेळण्यांना उलटसुलट पाहत होता. जरूर त्यातच काहीतरी रहस्य शोधण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हाच संकेतचं लक्ष राजवीरच्या हाताच्या बाजूला गेलं. त्याच्या हातांवर एक खूण होती, पानाच्या आकाराची. संकेतचा श्वास थांबला. तो टिपका अगदी तसाच होता जसा आर्यनच्या हातावरही होता. संकेत तिथे स्तब्ध उभा राहिला. त्याच्या डोळ्यात अविश्वासाचं वादळ उसळलं. त्याच्या मनातील घालमेल शब्दात सांगणं कठीण झालं होतं. हा केवळ एक योगायोग होता की यामागे काहीतरी सत्य लपलं होतं. तो काहीही न बोलता खोलीच्या बाहेर निघून गेला. त्याचे हृदय जोरजोराने धडधड करत होतं. श्वास वाढला होता. त्याचा भूतकाळ पुन्हा त्याच्या डोळ्यांसमोर येऊन उभा राहत होता. ह्या प्रश्नाची उत्तर देण्याची त्याच्यात हिंमत नव्हती. संकेत शर्मासाठी त्याच्या DNA चाचण्यांची अहवालाची प्रतीक्षा ही एका अंतहीन यातनांसारखी होती. अहवाल येईपर्यंत प्रत्येक क्षणी त्याच्या मनात संघर्ष सुरू होता. एकीकडे त्याच्या मनात आशा होती, कदाचित राजवीर हाच त्याचा हरवलेला मुलगा आर्यन असेल. पण दुसरीकडे एक भीती होती, जर अहवालाने हे नाकारलं तर तो त्या प्रश्नाला सामोरे जाण्याचे धाडस करू शकेल का? शेवटी तो क्षण आला जेव्हा सागरने टेस्टचा रिपोर्ट आणून संकेतच्या हातात दिला. त्याचे हात थोडेसे थरथर कापत होते आणि जेव्हा त्याने ती फाईल उघडली तेव्हा त्याच्या नजरेसमोर आलेल्या पहिल्याच ओळीने त्याची संपूर्ण जुनी कायमची बदलून टाकली. 99% मॅच. क्षणभर वेळ थांबल्यासारखा वाटला. संकेतने फाईल बंद केली आणि आपल्या खुर्चीत मागे टेकत डोळे मिटले. त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. हे अश्रू आनंदाचे, दिलासाचे आणि गेल्या कित्येक वर्षांच्या दुःखाचे मिश्रण होते. त्याचा मुलगा आर्यन जिवंत होता. तो त्याला अनेक वर्षांपूर्वी गमावून बसला होता. तो आता त्याच्याकडे परत आला होता. पण हे आनंदाची भावना फार काळ घुसत्याशिवाय टिकून राहिलेली नाही. संकेतने सागरला जवळ बोलवले आणि कठोर आवाजात म्हणाला, मला त्या लोकांबद्दल सगळी माहिती हवी आहे, ज्यांनी माझा मुलगा माझ्यापासून दूर राहिला. मी त्यांना सोडणार नाही. त्याच्या आवाजातील ठामपणा त्याच्या आतल्या उकळत्या संतापाची साक्ष देत होता. सागरने देखील मान खाली करून होकार दिला आणि तेथून लगेच निघून गेला. संकेत थोड्या वेळाने राजवीरच्या खोलीत गेला. राजवीर त्यावेळी आपल्या खेळण्यांशी खेळत होता. संकेत दरवाजात काही वेळ थांबला, जणू तो स्वतःला तयारच करत होता की नेमकं काय बोलायचं. शेवटी त्यांनी हळू खोलीत प्रवेश केला आणि राजवीर जवळ जाऊन बसला. राजवीरने त्याच्याकडे पाहिलं पण काहीच बोलला नाही. संकेतने त्याच्याकडे हात पुढे करत विचारलं, राजवीर, मी तुला काही विचारू शकतो का? संकेतचा प्रश्न ऐकून छोट्याशा राजवीरने थोड्या संकोचाने मान हलवली. संकेतने अतिशय सौम्य आवाजात विचारलं, तुला तुझ्या आईबाबांबद्दल काही आठवत आहे का? किंवा त्यांनी तुला तिथे ठेवलं होतं त्याच्याबद्दल काही माहिती आहे का? राजवीर काही वेळ न बोलताच फक्त आपल्या बोटांनी खेळण्याला चाकाला फिरवत होता. पण त्याच्या डोळ्यात एक विचित्र शून्यता होती. मग त्याने हळू आवाजात म्हटलं, मला फक्त एवढंच आठवतं की माझी आई मरण पावली आणि त्यानंतर ते लोक मला घेऊन गेले. ते नेहमी म्हणायचे की मी एक मोठी अडचण आहे. त्याचा आवाज इतका हलका होता की
संकेतला ऐकण्यासाठी थोडे पुढे झुकावे लागले. त्याच्या हृदयात एक वेदना उमटली होती. तो त्या शब्दांचे ओझे जाणू शकत होता. हे निरागसपणेमुळे नव्हते, तर ती वेदना अनेक वर्षांच्या यातनांमधून जन्मलेली एक कटू सत्यता होती. संकेतने राजवीरच्या डोक्यावर हात फिरवत प्रेमाने म्हटलं, तू आता कुठल्याही गोष्टीची चिंता करू नकोस राजवीर. तुला आता काहीही घाबरण्याची गरज नाही. मी तुझ्यासोबत आहे आणि नेहमी तुझ्यासोबत आणि तुझ्यासाठीच असेल. राजवीरने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात अजूनही पूर्ण विश्वास नव्हता, पण कुठेतरी त्याला जाणवत होतं की संकेतच्या शब्दांमध्ये खरेपणाची भावना आहे. पुढील काही दिवस सागरने आपली चौकशी पूर्ण केली. तो एक जाडसर फाईल घेऊन संकेतकडे आला आणि म्हणाला, राजवीरशी देखभाल करणारे दाम्पत्य एका आंतरराष्ट्रीय बाल तस्करीच्या टोळीचा भाग आहे. सर, त्यांच्या ताब्यात असलेल्या अनेक मुलांसाठी त्यांनी बनावट कागदपत्र तयार केली आहेत. त्यांच्या संपूर्ण ओळखी खोट्या आहेत. मी त्यांच्या ठिकाणीच्या फार जवळ पोहोचलो आहे. संकेतने फाईल पाहिली आणि गंभीर आवाजात म्हणाला, मी त्यांना सोडणार नाही. त्यांनी माझ्या मुलासोबत जे काही केलं त्याचा हिशोब मला चुकता करावाच लागेल, कुठल्याही किमतीवर. सागरने मान हलवून तिथून निघून गेला. संकेत राजवीरकडे गेला आणि त्याला आपल्या मांडीवर घेतले आणि त्याच्या डोळ्यात खोल नजर टाकली. राजवीरला तो म्हणाला, मी तुला एक सत्य सांगू इच्छितो. राजवीरने त्याच्याकडे पाहिलं. तो थोडा गोंधळला होता, पण गप्प राहिला. तू माझा मुलगा आहेस. तू तोच आहेस ज्याला मी इतक्या वर्षांपासून शोधत आहेस. संकेतचा आवाज थोडासा कापत होता, पण त्याच्यामध्ये एक वेगळी ताकद होती. राजवीर काही बोलला नाही. त्याने हळुवारपणे संकेतच्या डोळ्यात पाहिले आणि पहिल्यांदाच त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी झळक दिसली. संकेतने त्याला घट्ट मिठी मारली. मिठी मारताच तो क्षण त्याच्या जीवनातील सर्वात मोठी पोकळी भरून काढणारा होता. पण ह्या आनंदासोबत त्याच्या मनातील जळणारा तो दडपू शकत नव्हता राग, ज्याने त्याच्या मुलाची निष्पापता हिरावून घेतली होती. त्यांना शिक्षा मिळवून देण्याचा आणि निर्धारच केला होता आणि असं म्हणा विडाही उचलला होता. त्याने सागरला फोन केला आणि ठामपणे म्हणाला, माझ्याकडे त्यांचा प्रत्येक पत्ता आणि नाव हवं आहे. मी ही लढाई स्वतः लढणार आहे. फोनच्या दुसऱ्या बाजूला सागरने उत्तर दिले, सर, आम्ही सगळे तयार आहोत. लवकरच ते सगळे तुमच्या समोर असतील. संकेतने फोन खाली ठेवला आणि राजवीर जवळ जाऊन त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. तुझं दुःख संपलं आहे बेटा. मी तुला वचन देतो. सागर त्या माहितीसह परत आपल्या ज्यांनी संकेत आतुरतेने वाट पाहत होता त्या अहवालात स्पष्टपणे नमूद केलं होतं की ज्या दाम्पत्याने राजवीरला सांभाळलं होतं ते खरोखर एका मोठ्या गुन्हेगारी टोळीचा भाग होता. ही टोळी रुग्णालयात, अनाथ आश्रमात आणि आर्थिकदृष्ट्या खचलेले कुटुंब यांच्यात सक्रिय होती. ही लोक मुलांची खरेदी विक्री करायच्या गलिच्छ धंद्यात गुंतलेली होती. सागरच्या तपासणी ह्या संपूर्ण टोळीचे रहस्य उघड आले होते. संकेतने वेळ न घालवता तातडीने अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्याने सुनिश्चित केले होते की ह्या टोळीचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी एक अचूक आणि सखोल योजना आखली पाहिजे. या गुन्हेगारांना त्यांच्या कृत्याची आणि त्यांच्या वाईट कामाची शिक्षा मिळवून देण्यासाठी तो कोणतीही किंमत मोजण्यास तयार झाला होता. सागर प्रत्येक पावलावर सावधगिरी बाळगावी लागेल. कोणताही गुन्हेगार सुटता कामा नये. या लोकांनी कित्येक कुटुंबाचे सुख हिरावून घेतले आहे. आता त्यांना त्यांच्या कर्माची त्यांचे फळ मिळायलाच पाहिजे. संकेत शांत स्वरात बोलत होता. सागरने लगेच कारवाई सुरू करताच
अधिकाऱ्यांसोबत मिळून संपूर्ण तस्करी नेटवर्क उद्ध्वस्तपणे करण्याची योजना तयार करण्यात आली होती. दिवस रात्र मेहनत केल्यानंतर अखेर छापे सुरू झाले. एकामागून एक सर्व गुन्हेगारांना अटक करण्यात आली. रुग्णालय आणि अनाथ आश्रमाची तपासणी करण्यात आली, जेथून मुलांना अवैधपणे विकले आणि खरेदी केले जात होते. हे पाहून संकेतच्या मनात आणखीनच संताप कोसळला. निष्पाप मुलांना पैशांच्या लोभापायी वस्तूसारखे विकले जात होते. परंतु या सगळ्यांच्या मध्ये संकेतसाठी सर्वात मोठी कसोटी होती आर्यनला त्याची खरी ओळख सांगण्याची. तो जाणून होता की हे सोपे नसले. त्यांनी अजूनही आर्यनला सांगितले नव्हते की तो त्याचाच मुलगा आहे. तो योग्य वेळ येण्याची वाट पाहत होता. एका संध्याकाळी आर्यन बागेत बसून चित्र काढत होता. संकेत हळू त्याच्या जवळ गेला. त्यांनी पाहिले की आर्यन किती मन लावून तल्लीन होऊन त्याने त्या कागदांवर रंग भरत होता. त्याच्या हातात पेन्सिल होती, कलर होते आणि त्याच्या बोटांनी हळूहळू एका झाडाचे चित्र साकारण्यात आले होते. संकेतने त्याच्या मनगटावरील त्या खास खुणेकडे पाहून विचारलं, तुला माहीत आहे का जे निशाण तुझ्यासाठी किती खास आहे? आर्यनने पेन्सिल खाली ठेवली आणि आश्चर्याने विचारलं, का? संकेत हसत म्हणाला, कारण हे निशाण तुला तुझ्या आईने दिले आहे. हा तुझ्या कुटुंबाचा एक भाग आहे. आर्यन पहिल्यांदाच हसत म्हणाला, माझी आई म्हणायची की हे निशाण आपलं आहे. हे ऐकून संकेतला अश्रू आवरता आले नाही. त्याच्या डोळ्यात आनंद, अश्रू आणि दुःखाचा एक मोठा समुद्र वादळासारखा उसळत होता. तो हळू आवाजात म्हणाला, ती बरोबर म्हणायची. हे निशाण तुझंच आहे आणि ते तुझ्याच सोबत नेहमी राहील. काही दिवसांनी जेव्हा संकेतला खात्री झाली की हा क्षण त्याच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा असेल, त्याने एक मोठा खोल श्वास घेतला आणि आर्यनजवळ बसला. आर्यन, तो हळू आवाजात म्हणाला, मला तुला काहीतरी महत्त्वाचे सांगायचे आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. आर्यनने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या निरागस डोळ्यात हलकीशी जिज्ञासा होती. तुला माहीत आहे का, मी तुला किती वर्ष शोधत होतो. संकेतने त्याच्या छोट्या हातांना आपल्या हातात घेत म्हणाला, तू माझा मुलगा आहेस. तू तोच आहेस ज्याला मी प्रत्येक ठिकाणी शोधत होतो. इतक्या वर्षांपासून मी प्रत्येक क्षण तुझ्या परत येण्याची वाट पाहत होतो. आर्यनच्या चेहऱ्यावर असंख्य प्रश्न उमटले होते. तो हळू आवाजात म्हणाला, तुम्ही मला असं सोडलं होतं का? लोक म्हणायचे की मी कोणासाठीच महत्वाचा नाही. संकेतने त्याच्या डोळ्यात डोकावत म्हणाला, मी तुला कधीच सोडलं नाही. आर्यन, मी प्रत्येक दिवस तुझ्यासाठी देवाकडे हात जोडून प्रार्थना करत होतो आणि आता मी तुला कधीच सोडणार नाही. आर्यनच्या डोळ्यात अश्रू जमा झाले आणि त्याने संकेतला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, आता मी एकटा नाही ना? संकेतने त्याला आपल्या कुशीत घट्ट मिठी मारून घेतलं आणि म्हणाला, नाही बेटा, आता तू कधीच एकटा राहणार नाहीस. पुढील काही आठवड्यातच संकेत आणि आर्यनने एक नवीन आयुष्य सुरू केलं. त्याच्या नात्यातील बंध दररोज अधिक घट्ट होत गेले. बागेत एक दिवस दोघांनाही मिळून एक झाड लावल्याने आर्यनने माती आपल्या हाताने सावरत विचारले, पप्पा, आता आपली मुळे मजबूत झाली आहे ना? संकेतने हसत त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाला, हो बाळा, आता आपली मुळे मजबूत झाली आहेत आणि त्यांना कोणीही कधीही उपटू शकणार नाही. आता कोणी किती प्रयत्न केला तरीही दूर करू शकत नाही. आर्यनने त्याच्याकडे पाहिलं आणि हसला. ते हास्य त्या सर्व वेदनांच्या, दुःखांच्या आणि एकटेपणावर फुंकर घालणारे होते. आता त्यांच्या जीवनाला एक नवीन दिशा मिळाली होती, जी विश्वास, प्रेम आणि आशेच्या पायावरती उभी होती. आता संकेतला खूप समाधान वाटत होतं आणि त्याच्या आयुष्यात तो असंख्य लाटांप्रमाणे ओघळणारा समुद्र होता. तो आता शांत झाला होता, कारण ज्या मुलाला दत्तक म्हणून घेतलं होतं तोच मुलगा त्याचा स्वतःचा निघाला होता. यापेक्षा दुसरं
त्याच्यासाठी आनंद काय असेल. शेवटी देवाने देखील त्याचे घरांना ऐकलं आणि बाप मुलाची भेट अशा पद्धतीने घडवून आणली होती. आणि संकेतपासून त्याच्या मुलाला वेगळं करणाऱ्या त्या पळवणाऱ्या टोळीला संकेतने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून पकडून पोलिसांच्या हवाली केले होते आणि त्यांना खूप मोठी शिक्षा दिली होती. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.